यम है हम. कोणी आहे का घरात? कोणी घरात आहे का? ये ये माते ये. बरं आला बाबा सकाळ सकाळ जर करजोळी पुढं दर घे. ए, मी काय तुला मागत करी वाटलो काय? यमराज शू मै यमराज. निद्रेत असणाऱ्या त्या पांडूला उठव, मी त्याला न्यायला आलोय. गो बाबा उठला तर जा घेऊन. कोण मला सिरियसच घेत नाही. ए मानव उठ उठ, मी तुला न्यायला आलोय. एवढ्या लवकर नाही उठत मी. 10 वाजता या. 10 वाजता काय मी तुझ्या बापाचा नोकर आहे रे? हा उठ. अरे कोण आहे? अरे असली जत्रत फिरत्या ती. कुठल्या जत्रत ना आलाय? सत्रातलं गेटअप वरनं तुला काय मी माकडे नाचवणारा वाटतोय काय? हा कोण आहे मग? अरे मी एम आय एम. यम आहे तर मग तुझा रेडा कुठे? अरे तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला नाही कळणार लावल्याशिवाय घोडा. चल चल उठ, चल रे चल चल. अरे मूर्ख मानवा, यमदेवाची चेष्टा करतोस? चल लवकर चल, तुला उकलत्या त्यालाच टाकतो. चल. अहो यम दादा, मला काय माहिती तुम्ही ओरिजिनल यम आहे. अहो मला माहित असतं ना तर मी कशाला झक मारली असती. मला वाटलं ते जत्रेतल्या खेळण्यावाली माझी चेष्टा करतात. खामोश. तू पापही केले आणि पुण्यही केले, मध्येच लोंबतोय तू. तुला स्वर्गात नेणार पण नरकाची फिलिंग देणार. कसं काय? स्वर्गात तुला दारूचा ग्लास आणि अप्सरा भेटणार. अहो हे तर मग स्वर्गात गेल्यासारखे झालं की. नाही, दारूच्या ग्लासला छेद असणार पण अप्सराला नसणार. अहो पण मी एवढं काय पाप केलं या? अरे तू बायकोशी भांडण करतो. हा कालवणात मीठ कमी आहे, तेल कमी आहे, भांडी नीट घासली नाहीत, नंतर कपडे नीट धुतली नाहीत, ही सगळी पाप आहेत. अहो यमराज दादा, ह्याला पाप नाही म्हणत, ह्याला संसार म्हणतात. संसार. आणि प्रत्येकाच्या घरी हा संसार चाललेला असतो. नवरा बायकोची भांडणं चाललेलीच असतात. बहुतेक तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला याचा अनुभव नाही. अहो यमदादा, ह्या दुनियामध्ये कितीतरी पापी लोक आहेत. मी तर बायको संग प्रेमाने भांडतो, प्रेमाने रागवतो, आमचं प्रेमाने हाणामारी होते. पण काही लोक स्वतःच्या बायकोला जीव मारून टाकतात. ते पाप नाही का? नवरा सासू सासरे प्रॉपर्टीसाठी सुनेचा छळ करतात. तिने जगाव का मराव असं करून टाकतात. ह्या जगामध्ये खून, चोरी, बलात्कार, डकेत, दादागिरी, भाईगिरी, भ्रष्टाचार, बलात्कार कितीतरी असे गुन्हे घडतात. त्याच्याकडे लक्ष नाही का जात तुमचं? छोट्या छोट्या चिमुकल्यांवरती बलात्कार केले जातात, त्यांना मारून टाकलं जातं. अशा नराधमांना सरकार फाशी देत नाही. अशा नराधमांना तुम्ही त्याला तळ ना तुमच्या तिकडे निघून. माझ्यासारख्या दुर्बल निष्पाप सामान्य माणसाला नेऊन तुमचा काय उपयोग होणार आहे? हे मानवा, तू जे बोलतोयस ते सत्य आहे, परंतु या पापी, दृष्ट आणि कपटी लोकांना पाप करताना पाहायचंय मला. ठीक आहे यमदेवा, चला पहिला नमुना दाखवतो. चला. कुठे? हे बघा समोर, टेबलवाला बाबा. टेबलवाल्या बाबांचे भक्त भोळे भाबडे. टेबलवाल्या बाबांचे भक्त भोळे भाबडे. हो बाबांच्या आरतीला नागडे. हो बाबा. टेबलवाले बाबा की जय हो. टेबलवाले बाबा की जय हो. टेबलवाले बाबा की जय हो. बाबा, तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, माझी वाट सापडली, जगण्याचा मार्ग सापडला. बाबा, मी खूप जगलो, खूप आयुष्य बघितलं, खूप जगलो बाबा, खूप जगलो. मर आता मग. तसं नाही बाबा, मी स्वतःसाठी जगलो. आता मला समाजसेवा करायची. बाबा, मी आता चांगल्या कामाची सुरुवात तुमच्यापासून करतोय. हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ए चाल्या, हा? अरे तू माझा चेला जरी असला तरी तुझं नको मला तिळगुळ. कारण तो तिळगुळ देऊन गडगड बोलून तू माझी माझी केळं बळकावशील. टेबलवाले बाबा की जय. जय टेबलवाले बाबा की जय. बाबा आशीर्वाद द्या.
अहो बाई तुम्ही पदर का घेतला डोक्यावर? पदर? अहो नवरा तर म्हणला होता चादर पांघरून जा, मी अशी आली पदर पांघरून. अहो माझा नवरा तर म्हणला होता 4 साड्या घालून जा, पण 3 काय आहे ना धुईला पडल्यात, त्यामुळे एकच साडी घालून आली. बर 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 काय आहे तुमची समस्या बाई? संसाराला 10 वर्ष झाली, पण लेकरू बाळच होई नाही हो. एवढंच लेकरू बाळ? मग कशाला टेन्शन घेताय, या की टॅबलावर. बाबा अरे म्हणजे टॅबलावरचा प्रसाद घ्या, हा प्रसाद घ्या आणि संध्याकाळी नवऱ्याकडे तोंड करून माझं नाव घेऊन ही क्याळ खाऊन घ्यायचं. बाबा अहो प्रसाद दिलाय प्रसाद. आणि बाबा हे काय आहे? अहो हे ओसोजेल आहे, ओसोजेल. हे स्वतः मी बनवतो ओसोजेल. अहो हे जर पेलं ना म्हाताऱ्या बायका सुद्धा टणटणात उड्या हाणत जातात. बाबा मला पण उड्या मारायच्यात. हा मग धरा ना मग, हा ना उड्या, या उड्या हाणत तुम्ही माझ्याकडे पुन्हा या. हा टेबलवाला मनुष्य खूपच चतुर दिसतोय. अहो भल्या भल्यांना केळाचा प्रसाद दिलाय त्याने. काय तुमच्या केळात ताकद आहे राव. तुला देऊ का मग? नक नक देते की सोलून नक खाऊन बघ एक. नक. होय बाबा, आपला बंदुकीचा धंदा बंद पडल्यावर आपलं कसं व्हायचं? अरे गायबान्या, जोपर्यंत भीती नावाची गोष्ट माझ्या माणसाच्या मनातनं जात नाही तोपर्यंत का नाही आपला धंदा काय बंद पडत नाही. डर हे तर धंदा आहे, आता कळालं. टेबलवाले बाबा की जय, टेबलवाले बाबा की जय. बघा बघा यम देवा बघा. देवाच्या नावाखाली हा पापी माणूस प्रचंड लोकांची आर्थिक फसवणूक करतोय. मग अशा वेळेला तुम्ही काय झोपा काढता का? म्हणजे अहो अशा लोकांकडे ध्यान देत जावा ना तुम्ही, काहीतरी उपाय काढा. नाही, चित्रगुप्तांशी आणि ब्रह्मदेवाशी चर्चा करून यावरती निश्चित तोडगा काढण्यात येईल. तत्पूर्वी मला दुसरा चुकीचा आणि पापी माणूस दाखवा. ठीक आहे, चला दुसरा नमुना दाखवतो. कॅमेरा चालू कर. अरे तुझं काम कर. 20 वर्ष झालं मी हेच करतोय, मला नको शिकू. होय माहिती. तर नमस्कार, माझं नाव पवन राऊत. G24 तास P24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे डकलेवाली गावाच्या सरपंचाची मुलाखत घेण्यासाठी. तर चला बघूया. तर हेच आहेत डकलेवाली गावचे सरपंच. नाव काय तुमचं? नाव नामदेव घोटाळे. हा, तर नामदेव घोटाळे यांचे आज आपण घोटाळ्याचा विकास बघायला आलेलो आहोत. तर चला सुरुवात करूया. हा. बोला. यम देवा या. हे बघा, हे काय दृश्य? हा गावचा नेता निवडून आल्यापासून स्वतःचा विकास कसा केला तो सांगतोय. तर गावकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलं. गावकऱ्यांची अशी तक्रार आहे की तुम्ही आजपर्यंत गावात काही विकासच केला नाही. अहो विकास केला नाही कसं म्हणता? अहो पहिलं गावकऱ्यांच्या समस्या विचारायला गेलं म्हणजे दिवस जायचा, घरोघरी फिरायचो आम्ही, ती बी चालत. किती वेळ जायचा गावकऱ्याचा माझा. पण आता जसं निवडून आलो तसं पहिल्यांदा 4 चाकी घेतली, मग काय चुटकीत पोचतोय मी गावकऱ्यांच्या समस्या विचारायला. आणि काय ऐका नाही विकास. ही तर तुमचा फायदा झाला. गावकऱ्यांचा काय ह्यात फायदा? हा पुढचा प्रश्न विचारा. चला 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 पुढचा प्रश्न. निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांची घरं मंजूर करून देणार होता, पण तुम्ही स्वतःच फार्म हाऊस बांधलं. अहो ते आमच्या स्वार्थासाठी नाही, जनतेसाठी. स्वतःचा केसा कसा भरलाय ते सांगतोय बघा. जनता पहिली प्रश्न विचाराय आली, अडचणी सांगाय आली म्हणजे दारात कडकत्या उन्हात जनतेचं पाय भाजलेलं मला बघावलं नाही हो, बघावलं नाही. भर पावसात माझी जनता भिजायची दारात, ही खरंच मला बघावलं नाही हो. म्हणून मी जनतेची सोय केली आणि पहिला फार्म हाऊस बांधला. आता जनता कशी माझी सावलीत बसती हो, सावलीत बसती. प्रश्न विचारायला गार हवेत बसती हा. मग माझा स्वार्थ कसा आहे? जनतेचा फायदा आहे हो ह्यात कसला आला जनतेचा विकास? ह्यात तर स्वतःचा विकास केला तुम्ही. जनतेला फसवता का तुम्ही? स्वतःचं घर भरायला लागलाय तुम्ही. तर मंडळी, असा नेता प्रत्येक गावागावाला मिळावा, असा नेता कायमस्वरूपी आपला राहावं, ह्यासाठी असल्या नेत्यांना मतदान करा, चांगलं पुढे न्या. हीच नम्र विनंती. भेटूया नेक्स्ट
नेत्यासोबत. मला पण दे बरं का, मी बघितले. हा देतो चल. अरे रे रे रे, किती लोकांची फसवणूक, किती हा भ्रष्टाचार. असल्या नेत्यांना लोक कशी मतं देतात? पहिली जनता हाणली पाहिजे. यम देवा, जनतेची काय बी चूक नाही बघा. अहो पैसा बोले तन मन डोले. चला पुढचा नमुना दाखवतो, या माग. चला. अरे तुझ्याकडे लायसन नाही, डॉक्युमेंट नाही, हेल्मेट नाही, 2000 रुपये फाईन बसेल तुला. साहेब जाऊ द्या राव, दवाखान्यात चाललोय. बायको घरवर आहे, गडबडीच्या बानगडीत काय आणलंच नाही राव, जाऊ द्या. ती काय सांगू नको, नंबर सांग आणि 2000 साहेब चावी. नाही 2000 रुपये भर पडायची. होय थांब. हेल्मेट. तुला माहिती आहे का माझे काका कोण आहेत? आमदार आहेत. एक फोन लावला तर वरती जाईल. जा जा. काय रे? काय साहेब, ती श्रीमंताचा आहे म्हणून त्याला सोडला आणि आम्ही गरिबाने कोणाला फोन लावायचा? बरं एक काम कर, 1000 दे. काय साहेब, हे काय पाहतोय मी? या पृथ्वी तलावर इतके पापिष्ट आणि भ्रष्टाचारी लोक आहेत. देवा, हे फक्त ट्रेलर आहे. पिक्चर जर बघितला तुम्ही राजीनामा द्या. चाल. कितवा महिना आहे सांग की. काय सांगू तुम्हाला पृथ्वी लोकांची गुणगाणं. चला. हा येतो ना. तिकडच्या राहिल्या चल. या यम देवा या. बघा ह्या पोरांकडं कशी कष्ट करून जगतात. त्यांचा आईबाप मागच्या आठवड्यात ॲक्सिडेंटमध्ये वारले. प्रामाणिक होते, कष्टाळू होते, इमानदार होते. मग त्यांना का मरण आलं आणि ह्या पोरांना का अनाथ केलं? त्यांनी तर काहीच पाप केलं नव्हतं. मग त्यांच्या वाटेला आणि ह्या पोरांच्या वाटेला असं दुःख का? यांच्यासारखे या जगामध्ये अनेक कितीतरी लोक आहेत जे फक्त 2 टायमाच्या जेवणासाठी कष्ट करतात, भीक मागतात, कधी कधी भुके पाय मरण सुद्धा येतं त्यांना. मग अशाच लोकांना तुम्ही का बरं घेऊन जाता? ह्यांच्याच आईवडिलांना का मारता? आणि ह्या भ्रष्टाचारी बलात्कारी लोकांना का सोडता तुम्ही? त्यांना घेऊन जावा ना तुमच्या त्या यमलोकात, त्रिलोकात, कुठं जायचं ना त्यांना रकात. आणि करा ना त्यांचा वडापाव, तळा ना त्यांना तेलात. त्यांना का सोडता बरं तुम्ही? आमच्या गरिबांच्या मागे लागता. यमदेवा, गरिबी लय बेकार असते बघा आणि श्रीमंती लय माजुरी असते. या जगामध्ये प्रामाणिक, इमानदार आणि सरळ वागणाऱ्यालाच लोक ठुकून जातात आणि वाकडं वागणाऱ्याचं कोण वाकडं करणार सांगा? लोकशाही हुकुमशाही बनत चालली आहे. काय करायचं सांगा? बस झालं मानवा, हे आम्हाला तथापि सहन होत नाही. आताच मी यमलोकी जातो आणि चित्रगुप्तांना या दुष्ट, कपटी, भ्रष्टाचारी लोकांची यादी बनवायला लावतो. श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीब राहत चाललाय. ज्या वयात ह्या बालकांनी खेळायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, ती मुलं कष्ट करतात 2 वेळच्या अन्नासाठी. प्रचंड वाईट आहे हे आम्हाला कदापि सहन होणार नाही. लावतो बरोबर सर्वांचा कार्यक्रम. ऑफ की बार यमाचं सरकार येतो मानवा आणि तुझे प्राण बक्ष देतो. येतो.